नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भाऊसाहेब जाधव. आपण आता निर्मल सीडच्या NOS 2625 ह्या भेंडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. आता या प्लॉटला जवळजवळ 70 ते 80 दिवस झालेले आहे आणि हा प्लॉट आपण आता ड्रीप इरिगेशन या सिस्टीमवर लावलेला आहे. आपण दोन्ही पद्धतीने त्याची लागवड करू शकतो. एक तर ड्रीप पद्धतीने करू शकतो आणि रेजेस आणि फरोजनी करू शकतो, सोईंग पद्धतीने करू शकतो. पण याचं एक ॲडव्हान्टेज असतं, जर आपण मल्चिंगनी केलं तर यील्डमध्ये निश्चितच त्याचा ॲडव्हान्टेज भेटतो. सकिंग पेस्ट असेल त्या कमी येतात, डिसीजेस पावडर मिल्ड्यू वगैरे सुद्धा कमी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ड्रीप पद्धतीने केलं तर त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना निश्चितच भेटेल. दुसरं, या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की याचं जे पेरातलं अंतर आहे ते अतिशय कमी आहे. त्यामुळं खरीप हंगामासाठी याची जास्त हाईट होणार नाही आणि खरीप हंगामासाठी तर अतिशय उत्कृष्ट वाण आहे हा. तर रबी हंगामामध्ये थंडीमध्ये सुद्धा जास्त असते, झाडाची वाढ होत नाही. पण या वाणाचं ते सुद्धा एक वैशिष्ट्य चांगलं आहे की थंडीमध्ये सुद्धा हा उत्कृष्ट शेतकऱ्याला उत्पन्न देऊन जातो. दुसरं असं की शेतकऱ्याची जर काही सवड झाली नाही, एका दिवशी तोडायला 1-2 दिवस लेट झालं तर बाकीच्या भेंड्या जाड होतात. पण याचं जे आहे, याची थीन अतिशय सरळ भेंडी असल्यामुळं याची जाड होणार नाही आणि कोवळीच राहील भेंडी एकदम, जरी 2-3 दिवस तोडायला त्याला लेट झालं तर. आता भेंडीमध्ये येणारे जे रोग आहे त्यामध्ये तुमचा हळद्या रोग असेल किंवा तुमचा LCV, ज्याला की ते हे जे देठ आहे तो जाड होऊन जातो, पानाचा देठ असा पिळ येतो, त्याला LCV म्हणतात, इनेशन लिप्कल व्हायरस. त्या रोगासाठी ही भेंडी अतिशय रेजिस्टंट आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भेंडी आपण बघतो की एक्सपोर्ट क्वालिटी आपल्या इथून बरंच गल्फ कंट्रीमध्ये भेंडी जाते. तर त्यासाठी हा वाण एक्सपोर्टचे सर्व जे काही त्याचे क्रायटेरिया आहे सर्व हा वाण फुलफिल करतो. त्यामुळे एक्सपोर्टसाठी सुद्धा हा वाण अतिशय विस्तृत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी निर्मल सीडची 2625 ही भेंडीची लागवड तिन्ही हंगामासाठी आम्ही रिकमेंड करतो आणि करावी, जेणेकरून त्यांचं उत्पन्न हे निश्चितच वाढेल.